मराठा तितुका मेळावा प्रतिष्ठानच्या वतीनं किल्ले विशाळगडावर 351वा शिवराज्याभिषेक सोहळा विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे। विशाळगडावरील राजवाड्यात प्रतिष्ठापना केलेल्या छत्रपती शिवरायांच्या 5 फुटी सिंहासनारूढ मूर्तीचं पूजन केलं जाईल, तर यज्ञ, होम हवन, पूजा अर्चा असे उपक्रम होणार आहेत। तसंच गड पूजन, पोवाडा, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं, लेझिम, मार्शल आर्टचं सादरीकरण होणार असल्याचं प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित घरपणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। कोल्हापुरातील मराठा तितुका मेळावाच्या वतीनं गेल्या 9 वर्षापासून विशाळगड दुर्ग संवर्धनाचं काम केलं जातं। गडावरील नामशेष झालेल्या देवतांचं संवर्धन, वाघजाई देवी मंदिर, नृसिंह मंदिराचा जीर्णोद्धार, राजमार्गावर ऐतिहासिक कमान उभारणं, वास्तूंचे नामफलक, दिशादर्शक फलक लावणं, मंदिराची रंगरंगोटी असे उपक्रम राबवले जातात। यंदा या प्रतिष्ठानच्या वतीनं विशाळगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे। 5 जूनला पावनखिंड पूजन होईल, त्यावेळी पोवाडा, मर्दानी खेळ, लेझिम, मार्शल आर्टचं सादरीकरण होणार आहे। 6 जून रोजी वीर बाजीप्रभूंचे वंशज संदेश देशपांडे, क्रांतीवीर चिमासाहेबांचे वंशज वैभवराजे भोसले, सरदार बांदल यांचे वंशज अक्षयराजे बांदल, तानाजी मालुसरे यांचे वंशज पूजाताई मालुसरे, सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज प्रकाश आणि विकास कंक, कान्होजीराजे जेधेंचे वंशज यशवंतराव जेधे, रणवीरसिंह निंबाळकर, भवानीसिंह घोरपडे, रणजितसिंह घोरपडे, बहिर्जी घोरपडे, अरविंद नाईक निंबाळकर, मानसिंग शिंदे म्हैसाळकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, सुजित चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे। तसंच पोवाडा, भजन, आतषबाजी आणि मान्यवरांचा सन्मान सोहळा होईल। यंदा छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या समितीला मानाचा ध्वज दिला असून दरवर्षी हा ध्वज सातारा इथून गडावर आणणार असल्याचं रणजित घरपणकर यांनी सांगितलं। यावेळी योगेश केरकर, ऋषिकेश देसाई, अनिल चिले, अमर पाटील, विनायक मांजरेकर उपस्थित होते।